मित्रांनो, कवी प्रविश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. एक समाजात दिसणारं चित्र आणि मग त्याच्यावर आपण काय इलाज करू शकतो, किंवा स्वतःला दुःखी समजणारी माणसं यांना जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा आणि स्वतःला एक उमेद कशी द्यायची, उमेदीने आपण कसं जगायचं, मग जगात जे काही चाललं आहे त्याच्यापेक्षा आपण कसे सुखी आहोत, असं सांगण्याचा प्रयत्न म्हणूनच या एपिसोडकडे बघावं. कहाणी ज्याच्या कोणाशी मिळती जुळती येईल त्याबद्दल ही कहाणीच आहे इतकंच मी तुम्हाला सांगतो. कुठे ना कुठे ते समाजामध्ये जुळू शकतं. त्यात नेहमी घडणाऱ्या घटना आहेत, चित्र सगळीकडे दिसतं आहे, व्यक्त होणारी माणसं कमी आहेत. मी व्यक्त होतोय इतकाच त्यातून अर्थ घ्यावा. कुणाचंही मन दुखावण्याचा किंवा कुणाच्याही घरात घडलेल्या घटना या अशा माझ्या चॅनलवर आणण्याचा, कुणाला बदनाम करण्याचा नक्कीच कधीच हेतू नाही, नसेल आणि या एपिसोडमध्ये तर मुळीच नाही. पहा मित्रांनो, आता जग धावतं आहे. शिक्षणाचं महत्त्व सगळीकडे समजलेलं आहे. ग्रामीण भागातसुद्धा शाळा कॉलेजेस यांची संख्या वाढली आहे. आणि मग याचा परिणाम म्हणजे सुशिक्षित तरुणांची संख्या वाढती आहे. मग त्या प्रमाणामध्ये छोट्या शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नाही आहेत. म्हणजेच मुलाबाळांना शिकण्यासाठी मोठ्या शहराकडे नक्की यावं लागतं. मग काही शिक्षणासाठी येतात, हायर एज्युकेशनसाठी. जितकं त्यांच्या गावाच्या आसपास जिल्ह्यामध्ये शिक्षण त्यांना मिळू शकतं, ज्या प्रकारची कॉलेजेस आहेत तिथं ते शिक्षण घेतात. पण पुढचं शिकायला ते मोठ्या शहरात येतात. त्यानंतर मग नोकरीसाठी मोठ्या शहरात प्रयत्न केले जातात. यथावकाश ते सेटल होतात. हे चित्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गावांमध्ये वृद्ध माता पिता दोघंच राहताना आपल्याला दिसतात. मग कधीकधी काही कौटुंबिक अडचणी असतात, कधीकधी गावाकडंच त्यांना करमतं, हाही डिफेन्स घेतला जातो. ज्याच्या त्याच्या घरची परिस्थिती ही थोडी निराळी असते. पण काही वेळा मला असं पाहण्यात येतं की एकुलता एक मुलगा आहे, शहरातच राहिलेत, आईचं देहावसान झालं आहे आणि तो एकुलता एकच आपल्या वडिलांना सांभाळणारा राहिलेला आहे. मग अशाही परिस्थितीत फक्त एकटे वडील, आणि तेही अर्निंग मेंबर, म्हणजे व्यवस्थित सरकारची पेन्शन असलेली एक वृद्ध व्यक्ती. त्या व्यक्तीचं सुद्धा काय वागणं बोलणं, काय त्या नवीन आलेल्या सुनेला खटकतं, का खटकतं, काही कल्पना नाही. मुलाचा तसा मोठा 4-5 खोल्यांचा ब्लॉक, आणि मग तरीही या म्हाताऱ्या माणसाशी जुळवून न घेणं आणि घरातलं वातावरण थोडंसं वेगळं होत जाणं, आणि त्याचा परिणाम या पेन्शनर माणसाला वार्धक्यामध्ये, जेव्हा त्याला नितांत आवश्यकता आहे आधाराची, त्याच वेळेस त्याला त्या घरापासून अतिशय दूरवर, म्हणजे नियर अबाउट 35 to 40 किलोमीटर्स इतक्या अंतरावर एक जुनाट बिल्डिंगमध्ये 1 रूम किचनचा ब्लॉक घेऊन दिला जातो. घेऊन म्हणजे फक्त फिजिकल एफर्ट्स. फायनान्शियली ही म्हातारी व्यक्तीच त्या रूमचं भाडं वगैरे भरते, आणि तिराहित माणसांची मुलं त्यांच्याकडं एक वृद्ध माणूस म्हणून माणुसकीने बघतात. मग अशा प्रकारचं जीवन जर एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला आयुष्यभर त्या मुलासाठी खस्ता खाल्ल्यानंतर जर त्याला त्याच्या घराबाहेर राहून आपली पत्नी जी देवाघरी गेली आहे तिच्या आठवणीत एकटाच कुढत कुढत अशा 1 रूम किचनच्या ब्लॉकमध्ये जर आयुष्य कंठित करावं लागत असेल, तर त्या माणसाच्या मनावर किती मोठा विपरीत परिणाम होत असेल याची कल्पना न केलेली बरी. हा समाजात दिसणारं चित्र मी तुमच्या डोळ्यापुढं उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी एक घटना माझ्या पाहण्यात आलेली, अतिशय सुरळीत संसार चाललेला, एक मुलगा एक मुलगी, हायली क्वालिफाईड. मुलीचं लग्न एका शहरात होतं, मुलगा एका शहरात नोकरीला जातो.
आता मुलगा तसा पाहिला तर हा एकटा, मुलगी लग्न होऊन घरी गेली आहे. नॅचरली म्हातारं दाम्पत्य मुलावरती अवलंबून, ते सुद्धा सुखवस्तू आहेत. त्या दोघांचं सुद्धा उत्पन्न तसं पाहिलं तर माझ्या आता इतका काय अंदाज नाही मला, पण 70-80 हजार त्या दोघांचं उत्पन्न आहे, दोघांची जर मिळणारी पेन्शन गृहीत धरली तर. मग मुलगा त्यांच्या सगळ्या ख्याली खुशालीची काळजी घेतोय, घेऊन गेला आहे आपल्या घरी. तथापि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठं सुख आणि समाधान किंवा आम्ही एकत्रात खूप आनंदाने राहतो अशा काही रेषा दिसत नाही आहेत. समाजात अशी उदाहरणंसुद्धा माझ्या बघण्यात आहेत. नंतर यथावकाश या सुखी कुटुंबावरती एक मोठं संकट येतं. मुलीचे पती जे की अचानक हार्टफेलने त्यांचा मृत्यू होतो आणि मग मुलीला अशा अर्धवट वयात वैधव्य येतं. तिचा एकुलता एक मुलगा. आजकाल हम दो हमारे दो हे सुद्धा बंद झालेलं आहे. हम दो और हमारा एक, चाहे लडका हो या चाहे लडकी हो, अशा पद्धतीने जीवन जगणारी समाजामध्ये आपल्याला अनंत कुटुंब दिसतात. आणि म्हणूनच एक मुलाचं जे उदाहरण मी सुरुवातीला दिलं त्याच पद्धतीने या उदाहरणात पण तसंच झालेलं आहे. नॅचरली या म्हातारींना मुलाचं घर सोडून मुलीला आश्रय पाहिजे, मुलीच्या जवळ कोणीतरी व्हावं म्हणून मुलीच्या घरी त्यांना यावं लागलं. आता पहा मित्रांनो, म्हातारपण हे एका ठिकाणी आपल्या मुलाबरोबर, सुनेबरोबर, नातवंडांबरोबर घालवावं हे प्रत्येक म्हाताऱ्या माणसाचं स्वप्न असतं ना. म्हणजेच कुठेतरी त्यांच्या मनातल्या स्वप्नांचा पण हा चुराडा होताना मी बघतोय. पहिल्या उदाहरणामध्ये सुद्धा एका म्हाताऱ्या व्यक्तीची केवढी मोठी कुचंबणा होती आहे. मुलगा अतिशय उच्च शिक्षित आहे, मुलाचं उत्पन्न याच्या पेन्शनपेक्षा 8 पट आहे. महिन्याचं सांगतोय मी, याच्या पेन्शनपेक्षा 8 पट उत्पन्न घेणारा मुलगा आपल्या घरामध्ये 5 खोल्याच्या बंगल्यामध्ये आपल्या म्हाताऱ्या बापाला आपल्या बायकोशी तडजोड करून ठेवू शकत नाही. त्याला सांभाळायला एखादा व्यक्तीसुद्धा तो ठेवू शकतो, पण तो हे करत नाही आणि बापाला घराबाहेर काढलं जातं आणि त्याला कुडत जगायला एखाद्या जुनाट बिल्डिंगमध्ये 1 रूम किचनचा ब्लॉक देऊन त्यांना पाठवलं जातं. हा समाजामध्ये दिसणाऱ्या अशा काही उदाहरणांचा भाग बघितला की असं वाटतं, अरे यार, इधर जो कुछ चल रहा है उससे तो मेरी ज़िंदगी बहुत बेहतर है. ऐसा ही लगने लगता है ना हमें, बिल्कुल लगने लगता है. मित्रांनो, जगी सर्व सुख ही असा कोण आहे, असं जे म्हणतात ना, ते यामुळंच म्हणतात. म्हणून वाटतं की ह्या म्हातारींना आजकाल समाजामध्ये हे जे चित्र दिसतं आहे की मुलांपासून त्यांना अलिप्त राहावं लागतं आहे. मग कधी स्वतःच्या निर्णयामुळं, कधी आपल्या मुलाला उगीच मानसिक त्रास नको. मुलाची नोकरी अशी आहे, मुलाला रोज टेन्शन असतं. मुलगा एका कंपनीत मॅनेजर आहे, त्याला रोज मीटिंग घ्याव्या लागतात. मग आपल्या या कौटुंबिक गोष्टींचं त्याला टेन्शन आलं आणि त्याचा जर लाखो रुपये पगारांचा हा जर जॉब गेला, ही नोकरी गेली, तर आपला मुलगा पण फ्रस्ट्रेट होऊ शकतो, त्याला मनस्ताप होऊ शकतो, त्याला मानसिक ताण येऊ शकतो. त्याच्यातनं मग आपल्या मुलाचा अर्ली डेथ झाला तर काय करायचं? अशा या विचित्र कोंडीमध्ये आजकालची म्हातारी माणसं हिंडताना आपल्याला दिसतात. तसा मी बऱ्याच सिनियर सिटिझन्ससमोर मी माझा कार्यक्रम करतो. त्यानंतर काही सिनियर सिटिझनशी मला 70-75 गाठलेल्या लोकांशी एकांतात बोलण्याचा सुद्धा मौका मिळतो. म्हणजे तसं मी कार्यक्रमातच मी अनाऊन्स केलेलं असतं की जर कोणाला मोकळेपणाने माझ्याशी एकांतात बोलायचं असेल, काही मन मोकळं करायचं असेल, तर त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टी या बंदिस्त माझ्या मनातच राहतील. त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम काय असतील ते माझ्यापुढं व्यक्त करावेत. आपण मिळून काही चर्चा करून त्यातनं काही सुवर्णमध्य गाठता येतो का, असं जेव्हा मी अनाऊन्स करतो तेव्हा मला एका 50च्या ग्रुपच्या समोर कार्यक्रम केल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 लोकांना नंतर 10-10 मिनटं वेळ द्यावा लागतो. हे मी अनुभवांती सांगतो. आत्ता ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या मी अनुभवलेल्या आहेत, त्या मी ऐकलेल्या आहेत लोकांकडनं. आणि नंतर मग समाजाकडे जेव्हा मी अशा एका निरीक्षण क्षमतेने बघतो तेव्हा मला अशी अनंत उदाहरणं आजच्या या समाजामध्ये पाहायला मिळतात. एक वेगळं उदाहरण पण मी तुम्हाला देतो की कधी वाटतं एखाद्या कुटुंबाकडे बघितल्यावर, अरे यार, क्या मियाँ बीवी कितने सुखी है. हां, ती बीवी जी असते ती पण नोकरी करते, ती पण मस्तपैकी 80-90 हजार महिन्याला कमावते. नवरा त्याच्यापेक्षा, त्या आपल्या बायकोपेक्षा त्याचं उत्पन्न थोडंफार कमी, म्हणून थोडीशी
ती घरामध्ये डॉमिनेटिंग असते. मग यातूनच खटके उडतात. फक्त एका छताखाली समाजाला दाखवण्यासाठी राहायचं आणि मग घरामध्ये अबोला किंवा लागूपुरतं बोलणं. अशा प्रकारे ताणलेलं जीवन जगत जगत आणि मग त्याचा विपरीत परिणाम घरातल्या त्या लहानग्या मुलावर होणार. घरामध्ये मग नवऱ्याकडच्या लोकांना कधीही कोणतीही संमती नाही, येण्यापासून मज्जाव. त्यामुळं फिमेल डॉमिनेटिंग फॅमिली आणि मग ही नोकरी करणारी स्त्री, तिचा वरचष्मा त्या कुटुंबावरती नक्की दिसायला लागतो. आणि मग परिणाम जो व्हायचा तोच होतो. तो जो कोणी पती असतो त्या घरातला, तो अगदी अबोल असा एका कोपऱ्यात बसून असल्यासारखा स्वतःच्या खोलीत स्वतःला कोंडून घेणं आणि स्वतःच्याच विश्वात रममाण असणं, अशा काहीतरी विचित्र प्रकारचं आयुष्य त्याच्या नशिबी येतं. म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणं कशाला म्हणतात हे अशा व्यक्तींकडे बघितल्यावर, समाजातल्या अशा उदाहरणांकडे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच उमजतं. आणि मग कधी कधी असं वाटून जातं, यार इन सारे लोगों के जो मैं एग्जाम्पल्स दे रहा हूँ, इनसे तो अपनी ज़िंदगी बहुत बेहतर है. असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, तेव्हा समाजामध्ये दिसून येणारे असे हे सगळे विरोधाभास, कहीं पे पैसा बहुत है लेकिन मन की शांति नहीं है, कहीं पे मन की शांति शांति ही है, बहुत सुकून है लेकिन जेब में उतना जीने के लिए भी पैसा नहीं है. रोज़ाना सुबह उठ के काम पे जाना पड़ता है, बस आज क्या काम मिलेगा, आज कितनी मेहनत करनी पड़ेगी, मुझे तनख्वाह कितनी मिलेगी आज. ऐसे भी तो कितने सारे परिवार इस समाज में जीते हुए दिखते हैं. दोस्तों, कहने का मतलब इतना ही है, जो भी है आज हमारे पास वो बहुत बढ़िया है. जो भी हम कुछ कर रहे हैं वो कार्य हमें शुरू रखना चाहिए, और जो भी ज़िंदगी हमें उस भगवान ने दी है उसमें हमें थोड़ा सा सुखी और समाधानी कैसे हम रह सकते हैं, इसकी तरफ ध्यान देते हुए हमारे ऊपर कभी देखने का अंदाज़ नहीं चाहिए. हमारे नीचे कौन है उसकी तरफ देखो, वो ज़िंदगी कैसे जी रहा है. जिस घर में कोई प्रॉब्लम्स है, बहुत कठिनाइयों से उस घर के, उस परिवार के लोग ज़िंदगी जी रहे हैं, उनकी तरफ देखो. और खुद के जो भी कुछ भी कठिनाइयाँ हैं, खुद की जो भी कोई उलझनें हैं, खुद की ज़िंदगी में जो कोई भी तूफ़ान आया है, वो आपको ज़रूर कम लगने लगता है. इसीलिए समाज में थोड़ा सा हमें आंखें खोल के इधर उधर देखने का एक अंदाज़ सीखना पड़ता है दोस्तों. और तब जाके हम आते हुए फ्रस्ट्रेशन से, आते हुए डिप्रेशन से, जो कुछ भी नाराज़गी, मायूसी हमारे दिल पे छाने लगती है, उससे हम छुटकारा पा सकते हैं, उससे हम दूर रह सकते हैं, खुद की तरक्की ज़रूर कर सकते हैं. कितनी सारी संभावनाएं हमारे सामने खड़ी है, कौन से दरवाज़े हमारे लिए खुल सकते हैं, इसकी तरफ हम ध्यान देते हुए एक अच्छी सी मंजिल उसे फोकस करते हुए हम तो अपनी राह पे चल सकते हैं. बड़े ही अच्छे जज्बे के साथ और बुलंद इरादों के साथ हम चल सकते हैं इस समाज में. इसीलिए दोस्तों, मैंने मराठी में पहले एक सेंटेंस कहा था, जगी सर्व सुखी असा कोण आहे. मला असं वाटतं, समाजातला हा जो काही मी विरोधाभास तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे, त्याच्यातून नक्कीच तुमच्या मनाला उभारी मिळेल. आणि जर कोणी नाराज असतील, स्वतःच्या आयुष्याविषयी त्यांच्या वेगळ्या काही संकल्पना असतील, आणि जर ते त्यांच्यापेक्षा खूप मोठं सुखी समाधानी समजणाऱ्या लोकांकडे बघून जर जीवन जगण्याच्या प्रयत्नात असतील आणि एक प्रकारचा नर्वसनेस आपल्या मनामध्ये जतन करत ते जर आहे त्या जिंदगीवर खुश नसतील, जे काही जीवन त्यांना या दैवकृपेने मिळालं आहे त्याच्याबद्दल जर ते काही मनातल्या मनात नाराज असतील, तर ती नाराजी ताबडतोब त्यांची दूर नक्की होईल असं मला तरी वाटतं. म्हणूनच समाजातल्या अशा काही उदाहरणांसह आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे. आशा करतो मित्रांनो, अशा काही गप्पा गोष्टी केल्यानंतर त्यातून मिळणारा जो काही सल्ला आहे, तो सल्ला तुम्ही अंमलात आणाल आणि स्वतःच्या जीवनाला एक चांगला आकार द्याल. आणि माझ्या चॅनलचं जे स्लोगन आहे कि सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ, इस स्लोगन को सार्थ ठहराते हुए बस माझा हा चॅनल तुम्ही पाहत राहाल, ऐकत राहाल, कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल. याच आशेसह या एपिसोडमधनं आत्ता रजा घेतो. पुन्हा भेटूयात अशाच नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त हसत राहा, स्वतःच्या जिंदगीबद्दल कधीही नाराज नका राहू, आपलं जीवनमान
आपल्या प्रयत्नांनी कसं आपण उंचावू शकतो, आपलं राहणीमान कसं आपण सुधारू शकतो याकडे नक्की लक्ष द्या. पण नर्वसनेस तुमच्या मनाला शेवलासुद्धा नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारे तुमचं मन हे नाराज असलं नाही पाहिजे, कारण त्याचा विपरीत परिणाम तुमच्या रोजच्या जीवनावर नक्की होत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या विधात्याचे रोज एकदा तरी आभार मानायला विसरू नका. कशाचे आभार? अहो, मनुष्य जन्म हा मागून मिळत नाही आहे. तुम्हाला मनुष्य म्हणून त्या विधात्याने पाठवलं आहे, तर त्याला फक्त तुझा मी खूप आभारी आहे इतकं जरा रोज मनातल्या मनात तरी म्हणायला शिका. याच गोष्टींसह चलतो मित्रांनो.